पाहिलं. आता दुसरा जो ऑप्शन येतो त्याला आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग म्हणतो. तर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळी आपण येतो महाराष्ट्र स्टेटचे सीईटी सेलच्या काउन्सिलिंगमध्ये, त्यामधल्या ज्या 15% सीट्स आहेत ह्या जेईई मेनच्या माध्यमातून भरल्या जातात आणि 65% सीट्स ह्या सीईटीच्या माध्यमातून आणि 20% सीट्स ह्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून अनएडेड कॉलेज किंवा ऑटोनॉमस कॉलेजला भरले जातात. गव्हर्नमेंट कॉलेजला 100% सीट्स ह्या सीईटीच्या माध्यमातून भरल्या जातात, तिथं कुठलाही मॅनेजमेंट कोटा नसतो. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना एनआरआयमधनं ऍडमिशन घ्यायचं तर जवळपास 5% सीट्स या 5% to 10% सीट्स या एनआरआयच्या माध्यमातून भरल्या जातात. एनआरआय मधून जरी तुम्हाला ऍडमिशन किंवा मॅनेजमेंटमधून जरी ऍडमिशन हवं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तिथं सुद्धा जेईई मेनचा स्कोर हा कन्सिडर केला जातो. तर यामध्ये जर पाहिलं तर सीओपी आहे तर सीओपीला 20% कोटा हा जेईई मेनच्या माध्यमातून भरला जातो आणि 80% कोटा हा सीईटीच्या माध्यमातून भरला जातो. मग यामध्ये जेईई मेनच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस असतील जसे की तुम्ही जेईई मेनच्या माध्यमातून सीओपी असेल, पीआयसीटी, व्हीआयटी, कमिन्स हे जे काही कॉलेज, पीसीसीयू असेल, हे जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत ह्याचे सुद्धा ऍडमिशन तुम्ही जेईई मेनच्या माध्यमातून घेऊ शकता. पण हे स्टेट काउन्सिलिंगमध्ये. आणि ज्यावेळी आपण स्टेट काउन्सिलिंगमध्ये येतो तर सर्व जे आपले कागदपत्र आहेत ते सर्व स्टेटचे लागणार आहेत. तर ह्या पद्धतीने संपूर्ण प्रोसेस असते आणि ह्या प्रोसेसमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना सपोर्ट करत असतो आणि दरवर्षी आपण फक्त 100 विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी घेत असतो आणि त्याची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस करत असतो. जर आपण स्टेट काउन्सिलिंगमध्ये पाहिलं तर त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल, एफसी व्हेरिफिकेशन जे काय डॉक्युमेंट भरतो ते व्हेरिफाय करून देणं, एआरसी व्हेरिफिकेशन असेल, ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल ज्यामध्ये राऊंड 1, 2, 3 त्याचं चॉईस फिलिंग असेल, हे सगळं आपण स्वतः करून देतो. कॉलेजचं प्रिडिक्शन असेल, कॅप अलॉटमेंट लेटर असेल ज्यामध्ये राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, सेल्फ व्हेरिफिकेशन असेल, ऑनलाईन पेमेंट्स असतील जे काय ऑनलाईन पेमेंट ₹1000 आपल्याला जे ऑनलाईन पेमेंट करावं लागतं त्याला, कॅप राऊंड 1, 2, 3 चं चॉईस फिलिंग असेल ते सुद्धा आपण करून देतो. त्याचबरोबर कॉलेज प्रिडिक्टर लिस्ट ॲज पर युअर स्कोर. आता यामध्ये विद्यार्थी जेईई मेन किंवा सीईटी देतात तर जेईई मेन सीईटीच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणते कॉलेजेस मिळू शकतात ते ह्या सर्वांची माहिती आपण प्रिंट स्वरूपात देत असतो. रेग्युलर अपडेट्स, रेग्युलर जसे आता आपण गुगल मीटच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून भेटतोय तर रेग्युलर जे काय अपडेट आहे ते युट्यूबच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो. आता हे जे काउन्सिलिंग असतं हे पर्सनल असतं त्यामुळं आपली पर्सनल काउन्सिलिंग फी, ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी, IIT, जेएफटीला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांची काउन्सिलिंग फी 10,000 आहे आणि स्टेट काउन्सिलिंग फी ज्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं त्यांचं 5,000 आहे आणि ज्यांना मेडिकलमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएसला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांची 6,000 आहे. तर हे पर्सनल असतं कारण प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क वेगळे आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याचे एक्सपेक्टेशन वेगळे आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेज वेगळा हवा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क वेगळे आहेत, कॅटेगरीज वेगळे आहेत. त्यामुळे पर्सनल काउन्सिलिंग असतं, ग्रुप काउन्सिलिंग नसतं.